मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रभाग 5 मधनं आज आमच्या उमेदवारांनी जरी 5ब मध्ये ज्या सुनीता खालकर आहेत त्यांनी जरी मागे घेतला असला तरी देखील आज तुम्ही त्या ठिकाणी त्याला निवडून द्या हे मी तुम्हाला आवाहन केलं। त्याचबरोबर आमची तिथं उमेदवार बाळा खेडेकर म्हणून 5 मध्ये लढतायत। आज त्यांच्याशी ते झुजतायत आणि त्यामुळे त्यांना देखील आपण सर्वांनी निवडून द्या। निवडून गेल्यावर काय कराल हा प्रश्न खेडवासियांना निश्चितपणे पडेल। जी काय कायदेशीररित्या योग्य आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना कारवाई करावीशी वाटेल ते आदरणीय पक्षप्रमुख म्हणून ते त्या ठिकाणी कारवाई करतील। परंतु आज या ठिकाणी 5ब मधनं विशेष करून जर का आमचे बाळा खेडेकर निवडून येतीलच, पण 5ब मध्ये जर का शिंदे गटाच्या उमेदवार त्या ठिकाणी निवडून आल्या तर खेड शहरातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चुकीचा मेसेज जाईल, एक चुकीचा संदेश जाईल, एक चुकीचा संदेश जाईल आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्या ठिकाणी 5ब मधनं त्या सुनीता खालकर यांनाच मी निवडून द्या म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगेन। बाळा खेडेकरांना तर द्याच, पण यांना पण द्या। आणि त्याचबरोबर आमचे जे 20 उमेदवार रिंगणात उतरलेत हे उमेदवार एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढतायत। सर्वसामान्य घरातनं ते सर्व मंडळी त्या ठिकाणी आले। बराच शक्तीचा वापर केला गेला। आम्हाला फॉर्म भरल्यानंतर आमचे उमेदवार लपवण्यापर्यंतची वेळ आमच्यावरती त्या ठिकाणी आली। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी वास्तविक माझ्या शहरातल्या लोकांना एक सुरक्षितता वाटली पाहिजे आणि एक मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे होता की आम्ही सत्तेत आहोत, आम्ही जर लोकांची कामं केली तर लोक आम्हाला त्या ठिकाणी निवडून देतील। ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाहीये। आणि त्यामुळे वास्तविक पाहता त्यांनी सरळ सरळ आमच्याशी लढायला पाहिजे होतं। परंतु आजही आमच्या उमेदवारांच्या घरात जाण्याचे प्रकार, त्यांच्या काही ना काहीतरी अडचणी ह्या हेरून त्यांना त्रास देण्याचा जो प्रकार आहे त्या सगळ्यांसमोर मला माहिती आहे आज हे कार्यालय पण आम्हाला भेटून याच्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले। तुम्हाला जर तुमच्यावर विश्वास आहे तर सरळ सरळ लढा ना। कशा करता हे उद्योग करता, कशा करता हे लोकांना त्रास देता? तुम्ही लढा आमच्याशी, तुम्ही वैचारिक लढाई लढा लोकांना त्रास देण्यापेक्षा। आणि त्यामुळे ही जी काही लढाई आहे ती सोपी नाहीये ते आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही लढतोय, पक्षाकरता लढतोय, आम्ही तत्वाकरता लढतोय आणि आमच्या मनामध्ये विश्वास आहे की आम्ही ही लढाई जिंकू। परंतु खेडवासीय या भीतीला घाबरून जर का बाहेर येत नसतील तर माझं आपल्याला आव्हान आहे, मतदान ही ताकद काय असते ही दाखवायची। या दादागिरीला ही वेळ ही आलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी भरभरून आमचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत ते 21च्या 21 उमेदवारांना आपण भरभरून मतदान करा हा मी तुम्हाला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी विनंती करतो।